तुला माझा बळी घ्यायचा आहे ना? तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, घेणार आहे. 10% नाही हात लावला. माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच ह्यो उभा केला. मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जो उभा केलाय ह्यो त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं. शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवतो. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली. आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा. हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आहेत आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे. बिगारी मिशावाले ते सुद्धा त्याला पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजून. यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून नेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथं आहेत मुंबईत. एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही. ही परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत. ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचे आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा. समजून घ्या. यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला. आता काही खरं दिसत नाही. आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार. तो का असं करतोय त्याचं कारण आहे. आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याला ती माफी मागावं लागली. तवाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत. मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का? मी काही चूक नाही केली. दुसरं, त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं. त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी नाही येऊन दिलं. त्याला तिसरा राग आहे. आम्ही शहा संभाजीनगरला येणार होतो, तेव्हा आला नाही. त्याला चौथा राग आहे. 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते. त्याला 5वा राग आहे. मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखवेन. मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही. त्याच्या डोक्यात वेगळ्या खुट्या आहेत. त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपवी दे.
मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो. त्याचा जीव ऐकणार नाही तो संपला जातो. तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढे गेलेलं कुणी खपत नाही. एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते. आणि मराठी मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला. मग पर्याय, याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाही ऐकल्यावर काय होतं. मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार, अजितदादांचा सुद्धा सांगणार, सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे. त्याच्याबद्दल केलेला अभ्यास. त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली, मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले. सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले. त्यांनी एकच विडा उचलला नसता. तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही. कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय, तो बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला आहे वरून. त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात, काहीच. हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय. आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्याच्यात धक्का पक्ष सोडायची वेळ नको राहिली. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत, कधीच. सोडायची वेळ आली कधीच. विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो. मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती. तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चाताप येईल. माझ्या विरोधात तू काय वापरशील? बदनामीच्या षडयंत्र, बरोबर ना? बदनामीबद्दल शेवटी सांगतो मी तुम्हाला काय ते, त्याच्यावरही बोलणार मी. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते. याच्यामुळे मी माणूस म्हणून आज बोलतोय. फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचित मान हलवून तरी मान्य करा. मान कधीच महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ देणार कधीच. मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय. देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामणी कावा माझ्या विरोधात चलू देणार नाही, याला मनोज जरांगे मराठ्याचं पोट्ट म्हणतो. तेव्हा बामणी कावा जर मोडा नाही ना तर माझं नाव बदलून ठेवी. तू आता ध्यानात ठेव, मी तुझ्याकडेच येतोय आता. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना. मला निघालो तुझ्याकडे मिळाला. पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो. याला मी सांगतो, याला पक्षाकडे ओढू नका. मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला, फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलाला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं. मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय. कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलाज केला, जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तो इकडे आला. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ का वाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही. आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जोडू शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो.
अशोक चव्हाणांच्या घरात 3दा मुख्यमंत्री पद दिले बापासह. कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही तो, कव्हाच. पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय, तो ज्यांना जेलला पाठवले ह्या पुऱ्याला, हे तो ह्या पक्षात आल्यावर कसं काय चांगले झाले. आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार, मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही, कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे त्यांच्या दोरीत मला आणून बसतो, तुला आरोपात घेरी. मुंबईत सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली, त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. तुला घेरणार, एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर, नाही तर तुला घेरून संपवणार. मी मरायला तयार आहे. का करतो तू? देवेंद्र फडणवीस, तू मनोज जरांगेच्या नादी लागला. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, तुला पुरून गावात का पसंत नाही द्या. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला. तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले. जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत, कधीच, ते आले. ज्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं. एकदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता, त्यांनी एकदाच सांगितलं तू सगळं काढू का. आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही, कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते. मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललो. यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी, उद्यापासून पुन्हा करणार आहे. पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही, पुरा अंग मोडलं, त्या एकनाथ खडसेंनी भाजप उभा केलं, त्यांची आज परिस्थिती काय. याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा मायावर असला. सगळ्या सोयऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची, नाहीतर याला बदनाम करायचं, चार बाजूने घेरायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. काल आपण रास्ता रोको केलेत, फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितले. पीआयला आणि एसपीला फोन लावला, त्यांनी सांगितलं दोन आदेश करावंच लागणार. सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले. मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथून माग लोक मोडले असते, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही. तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले. तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरलंय हे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजन मध्ये त्यांच्यात कलगी तुरा लावला, कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहिती. तुम्ही पूर्वीच उकरून काढता. तूच लय सत्तावाला झाला का? बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का? तू सत्तेच्या जीवावर मराठ्यांना मला आणखीन एक याचं उदाहरण सांग. आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का? 5 वर्षात आत सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं. बघा मोजून. आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला, राष्ट्रवादी आपली शत्रू झाली. आपण शिवसेनेला विरोध केला, शिवसेना आपली शत्रू झाली. आपण भाजपला विरोध केला, भाजप आपला विरोधक झाला. काँग्रेसला विरोध केला, काँग्रेस आपला विरोधक झाला.
मनशाला विरोधात केला, आपण विरोध झालो. मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली हे सत्तेत सगळे कस काय? मराठ्यांनो लांबचा विचार करायची वेळ आली आहे. एका वर्षात 5 पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही, काँग्रेस 3 जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादी शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध व्हा. दुसऱ्या 2.5 वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या. भाजप घ्या म्हणले, काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या अशोक चव्हाण. येता व्हायचा खेळ हे काय? सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कुणाचं मरण आलं? मी खोटं सांगायलो का? हे सगळे वरची वर एक झाले एका रात्रीत आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्यायना, मराठ्यांना आवाज उठून द्यायना, बंजारा समाजाला आवाज उठून द्यायना, दलित बांधवांना आवाज उठून द्यायना. ते प्रकाश आंबेडकर साहेब निबार खुटाडे मायावणीच म्हणून जमत आहे. कोणाला जुळून द्यायना. जाती जातीत मुसलमानाला जमवून द्यायना. मतदान तर पाहिजे. इतका कावा वापरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत, मी निष्ठा नाही सोडू शकत. याने इतके डाव टाकले. हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घातला. आपण काय नाव घेतलेल्या पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळं झालेलो मी मागच्या 2.5 वर्षात आणि आता यांना बी ठोकतोय, सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्याने दिल्या सरकारला, ऐकल्यात ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिव्या देतो, काय चूक केली. एक तर मला त्या टायमाला कळत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्यात काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो? तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून. तो म्हणलाय बघा त्याच्या बाईट, तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली, मी शरण गेलो त्यांना, ते विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला. उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी? मी सरकारला घोडेच लावणार, चूक केल्या. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथं पक्क. आणि यांनी याला असं वाटतं हे गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद लाव, म्हणजे वाद झाला पाहिजे. हे स्वप्न नाही त्याच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. तो बामणी कावा वापरायला लागला माझ्या समाजाच्या विरोधात. ओबीसीतून द्यायचं. तुला माहिती आहे का मराठ्यांजवळ किती आडे? तो बामणी कावा जर कुठेल ऍड केला ना तर मराठी आवला सांगणार नसेल. ते बामणी कावा माझ्या विरोधात, माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला, गुन्हे दाखल करायला लागला. तुला 5 महिने झालं आंतरवालीतले महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना. तुला हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून सांगतो, तुला 5 महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला. वाचव परत 5 महिने घ्यायला लागून दिवस असलं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो. आणि याचं स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही, सगळ्या सोयऱ्यांचं करुणात. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घेणार. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं काय नाही घेणार? सातारा संस्थांचं कसं नाही घेणार? देवी देवतांचा लस तुम्हाला मुद्दे सांगतोय, ते घेऊ म्हणला घेतलं नाही. देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही. त्याचा GR झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही. मला घेऊ. भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही. आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो.
23 डिसेंबरला समितीला मुदत वाढ दिली. 23 डिसेंबर ते आज 25 फेब्रुवारी समितीने आतापर्यंत काय केलं? काहीच केलं नाही. सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंद केले. देवेंद्र फडणवीस, तुला खुमखुमी येतं मैदानात असले माकडं माझ्या विरोधात वापरू नको. तू काल गेवरातल्या 2 अंबड तालुक्यातल्या 2 नेल्यात. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसने हे लोक मुंबईत नेले. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावेत. वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः. तू काय बोलायला लावशील माझ्या विरोधात त्यांना? प्रदीप बसवला दुसरा एक मुंबईत येऊन तो बुवा काय बोलायला लावतो तो त्याला? मी काय चूक केली? समाजाला आरक्षण दिलं. मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या. तुला वाटतं नाही निष्ठा विकायची? मी काय विकायची? मी 10% कशामुळे घ्यायचं? माझ्या मराठ्यांचे मान्य आहे. तू काय वजून घ्यायला लागला त्याचा तोडाव? याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस. माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 गुन्हे काढणार आणि मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लावणार. तुला माझा बळी पाहिजे ना? चल मी सागर बंगल्यावर येतो थोड्या वेळानं. तू घाल गोळ्या मला बळी द्यायचा. मायबाप मराठ्यानं सांगतो एकानं मस्त घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चाललोय, त्याला माझा बळी पाहिजे ना? तू घे, फक्त माझं कुटुंब उड्यावर पडून देऊ नका. एकतर येताना सगळ्या सोयऱ्यांचा गोळा घेऊन येतो, नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो. तू दुसरं काय काढलं? या राज्यात एक जरी छेड काढलेली तक्रार माझ्यावर असली, छेडछाड केलेली असली, बलात्कार विनय भंग केलेली जर असली, समाज म्हणून ती मी ऐकायला तयार आहे. तक्रार म्हणतोय मी. या अंतर्गत एक न्याय भेंजर म्हणले मी वाकड्या नजरेनं बघितलं तर मी म्हणून ते करायला तयार आहे. भांबेरे गावात मी राहिलोय, त्या गावातली एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं, तो म्हणता त्या ऐका व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून जाईल. साष्ट पिंपळगावला 6 महिने काढले. एक जर आई बहीण म्हणले वाकड्या नजरेनं बघितलं तर म्हणून त्या ऐका देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव. मी वडी काढायला राहिलो, तिथली एक जर आई बहीण म्हणले वाकड्या नजरेनं बघितलं. आणि याच्या पुढचं सांगतो आता, माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक तक्रार असली तरी तुम्ही म्हणता ते मी ऐकत. एक मग मी तिला त्रास दिलेला असेल, जोर जबरदस्ती असेल, विनयभंग असेल, छेड असेल, जी काय असेल त्यासाठी एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली, 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत, आजची 25 फेब्रुवारी पर्यंत, तर मी म्हणून ते ऐकल तुमचं. एखाद्या माणसाला गावात एखाद्या माणसावर उदाहरण घेऊ आपण, त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर तो अपराधी. तुम्ही संशय घेणार तो कसं काय अपराधी? त्याने जर काही गावात चुका केल्या, गाव त्याला कटाळे, त्यांनी छेड काढली, हमीच्या छेड केली,
जबरदस्ती केली, विनय भंग केलाय, मला सहन होत नाही म्हणून हा विषय काढलाय. नाही तर असल्या माकडाला मी एक मिनिटाची सुद्धा किंमत नाही देऊ शकत. एखाद्याने जर असं केलेलं असलं त्याच्या विरोधात तक्रार असली तर तो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही. बळच जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार आहेत का? जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही, जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून ढळणार. वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो अपराधी. देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आणू शकत. तू माझा बळी घेणार आहे ना, उपोषण करून मरण्यापेक्षा, तू जेलमध्ये 400 वीटच्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो. आता तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको. तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या. तू ब्राह्मणी कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडवायला निघालास सत्तेसाठी. 10% मराठ्यांना स्वीकारायला लावून त्यांच्या जवळ तुला सत्ता भोगायची. मागच्या वेळेस 106 आमदार तो आले होते. यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे म्हणून तुला लाभायचं काय? तू 10% अंतर लाजितो, ते आरक्षण केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी याला हात घालत नाही. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असेल. आम्ही हे पण घेणार, पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचा षडयंत्र बंद करावं. आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मोठे पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्ही पटेल समाज सगळा संपवून निघालात गुजरातचा. मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे. यादव समाज, जाट समाज तुम्ही पुरा संपवून आणलाय. तुम्हाला मोठ्याला जाती मोठ्या होऊ द्यायच्या नाही. जाट समाज तुम्ही संपवालाय. ही कोणती तुमची रणनीती आहे? म्हणजे तुम्हाला मोठ्याल्या जाती संपवायच्या आणि छोट्या छोट्या जाती, मोठ्याल्या जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या. तुम्ही उत्तर प्रदेशात मधला सगळा बौद्ध समाज संपवला, मायावतीला संपवलं. मला राजकारण नाही करायचं, मोठ्याल्या जाती कशा संपवायला लागले ते बघा. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज संपवायचा. महाराष्ट्रातली नंबर 2 ची धनगरांची जात नाही आरक्षण द्यायचं, काय झालं तरी वापर करायचा. पर्याय उभा करायचे. 2 पर्याय माझे जानकर मी करतो, त्याला दुसरा पर्याय द्या.
द्या माथेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे एडवून करते, पर्याय द्या. भागवत करार, वारे देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर साहेब एडवून करतात, पर्याय द्या. द्या आठवले साहेब. देवेंद्र फडणवीस म्हणून जरंगे पिल्लाच्या नादी लागला असतो. तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्याचा अधिकार नाही. कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे, त्याला टाक जेलमध्ये, हरकत नाही. षडयंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मध्ये टाकायच्या भानगडीत पडायला लागलास की काय? त्याला मुंबई सांभाळायला लागलास. मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही हटणार. तू बरेचसे स्वप्न बघितले, तू प्रत्येक वेळेस फूट पाडतो. राजू शेट्टी ऐकत नाही का? होतात आणि त्यांच्या दोघात भांडण लावा. नारायण राणे साहेब ऐकत नाही का? काँग्रेसमधून त्याला वडा बाहेर करा, त्याचं जुनं मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बामने कावा संपला, तो बी संपला, भाजप संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो, मला काही पक्षात देणं घेणं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीत अंमलबजावणी पाहिजे. ती दे, माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. मला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करतो, मला नाही देणं घेणं. पण मी मराठ्यांचं मला देणं घेणं इथपर्यंत. एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून दिलं ना ओबीसीतून, माझा विषय बाजूला संपला. आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही. हे किती षडयंत्र आहे. मराठ्यात फूट पाडायची. आता मराठा पक्षाच्या विरोधात झालाय, पक्षाच्या विरोधात. मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच नाही. नेत्याला सांगावं तर त्यांचा नेतीच ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं, त्या लोकांना सांग. लोक आमदाराचं ऐकायला तयार नाहीत मराठ्याचं. मंत्र्याला जर म्हणाव तुला मंत्री बदली आहे, तुझ्या मराठ्याचं लोकांना सांग. त्या मंत्र्याचं मराठी ऐकायला तयार नाही. मग ही गाडा सगळा आपल्या दोघाजवळ आलाय. आता जनतेजवळ आणि मायाजवळ. मग जर हे पोरग एवढं हट्टी आहे, याला घेरा आता. आणखी 16-17 जण राहिले तुम्हाला घेरणारे. आत्ताशी ही 4थी टोळी, एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला. बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे गेली असत. देवेंद्ररावने मिश्रा वाहिनीला घेऊन गेलत. आंबड मधले समन्वयक दुकानं बंद पाडलेले, देवेंद्र सक्रिय झाले. आता शेपट तुटलेले. थोडे मराठ्यांना एकदा नाव कळायला लागले, तुम्हाला ठेसलंच म्हणायचं मराठी. तो घेऊन गेलाय. आंबड तालुक्यातले 4 आणि गेवरा तालुक्यातला 1. कोल्हापूर वारी करून आणलंय. त्यांना इथं 20 तारखेला निर्णय झाला. त्या दिवशी शहागड ते वडी गोत्र बोर्ड लावायचं होतं एकनाथ शिंदे साहेबांचे. इतके पैसे दिले ही मला आमची कंपनी सांगते. इतके लोक फोडले, मराठ्यांनी त्यांना मुटकवर नाही काढून दिलं. कारण मी काय वाईट नाही केलं. 75 वर्षात न मिळणाऱ्या माझ्या जातील दिलाय. समाज जर म्हणला बाजू सरक तर मी 1 मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कशाच.
ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. यांना शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि 10% घ्यायना. या दोन्हीचा दात धरलाय त्यांनी माझ्यावर. एकनाथ शिंदे साहेबांनी पण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण. म्हणून त्यांनी हा बुवा, याच्यात अजित पवारांचे 2 आमदार आहेत, याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे, याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय, याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा, याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. हे त्याची पूर्ण राखण करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलं त्याला पैशापासून सगळं. आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान घालू शकत नाही, पान बी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असलेला डाव आहे. बहुजन, ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनचे ते डाव आहेत. नसता माझा ऐका, नसता तुम्हाला मध्ये टाकी. हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याचं काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठ्याला, ते 420 म्हणजे काय, मी का कुणाचे पैसे आणून बुडिलेले नाही. माझ्याजवळ काय रे बुडाला, ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं. काय वाईट केलं, छत्रपती दाखवला, तोटा आला, पैसेच नाही द्यायला, कुठून देऊ. ती 420चा गुन्हा दाखल केला ते, त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झालेलं आहे. ते पैसे आल्याला तोटा, त्या 3 जण होते त्यांनी वाटून घेतलेला तोटा, आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले. त्याच्यामुळे त्याच्यात मग बळच नावाले की हिस्सा दुसऱ्यावर आहे, मी इकडे तिसऱ्याच्याच पैसे भरतो या जागी. तरी मग नाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसेच नाही आले, मी काय करू, माझ्याजवळ काही नाही. तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस, त्याच्या माध्यमातून उकळून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही, कसलीच तक्रार नाही. एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे. पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री फैत्री नाही काढू शकत. वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार. तू हे डावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही. हे सगळा करता करू होतात तू, आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करणं मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही, असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघारी आणा तुम्ही मेलेलं म्हणून, आणि मला हट्ट करायचा नाही कोणी. मेला म्हणून एकतर माघारी आणा. नसता येताना गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. त्याला दाखवतोच आता मराठी काय असते. आता तुम्हालाही सांगतो, आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका. मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो, पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला, पण तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळच्या फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती, तिथे वडाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे सीसीटीव्ही. त्याने इकडे येऊन सांगितलंय, बरोबर का, न घेऊ तुमचं नाव. बरं नाही घेत. आता ती गाडी उभा केली, इकडे आणला. मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी. त्यांनी इथले 10 नंबर नेलेत. कोणाचे नेलेत मला माहित. इथून ते पंपार गेला वडीच्या पलीकडच्या, तिथं आपला एक माणूस होता. तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता, आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले पैसे अमका तमका कशाचे कमी पडणार नाही. म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले. ते फुटतेन का नाही मला नाही माहित, पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार नाव घेऊन सांगतो. त्यांनी हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणले नरड्यात धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेल्या, त्या गाडीला नंबर नव्हता.
हे सगळ्या देवेंद्र फडणवीसची चाल सुरू आहे. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारने डायलॉग बंद केले. डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच. डाव चर्चा, कारण हे माणूस 10% ऐका ना, जे माया सांगितलं ते याचा अर्थ त्यांना घुमिलं वाटतं. 10 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते, ज्या आमदाराचे येते, ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते, ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येतात, ते समाजासमोर समाजाला सांगतो. त्यांनी मला आतापर्यंत 10 तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही. तर नाही आले हे बी नाही सांगितलं. आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करीत असला, माझं आंदोलन होत तर नाविलाज आहे. मी तुमच्याशी बोलू शकत नाही, नाराज होऊ नका. जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकडचं काय कारण सांगत असतील माहित नाही, त्यांच्यावर आरोप नाही करायला. पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका. मी फक्त हे सगळ्या शहराचे अंमल होऊच तरच तुमच्याशी बोलणार नाही. त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार. मी एकच फोकस केला, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळून देऊस तर समाजावर आणि आजूबाजूच्यावर विश्वास ठेवायचा. आता आजूबाजूच्यानी कसं वागायचं ते ठरवायचं. ते सरकारकडून काही त्यातले बोलायला लागले, डायलॉग बंद झाले. तो का करा, जर डायलॉग बंद होण्यात काही होतो ना समाजाकडून, तू कोणत्यांची बाजू उडीतो. तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना, तिकडेच हिंडतो. तुला वेळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमाय. क्लासेसवाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेसवाले काय सांगत तुला माहिती? तुला काही माहित नाही, कशाला डोकं लावतो मधल्यामध्ये. काही काय घेतलं असत म्हणून तिकडून बळच बोलायला लागलं. मला आणखीन बी त्यांच्यावर जाहीर आरोप नाहीत करायचे. नाही तर याच्यातले 7-8 जण असे तुम्ही आणखीन दिशा नेवा. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकीत होते. आपल्या पैसा पद चलतच नाहीत माय बापावर, चलून बी जाणार नाही आयुष्यभर. तुम्ही जर मी तुमचा ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले, तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल मग. कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला. आणि आता जे सगळे गेलेत ना, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले. फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून. यांचं नाही ऐकू शकत मी. यांचं काय ऐकायचंय? उभ्या हयात गेल्यात, 500 वर्ष झाले, मोठमोठाले संत म्हणून ते होऊन गेले. त्यांना साक्षात संत तुकाराम महाराजांनी दिली नाही. या हागऱ्याला कुठून दिला मध्ये? आणि हो पाणी घेऊन तिथून आला. किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची, किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण, पण एका सेकंदात तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी. एका सेकंदात असा विद्रोही की विद्रोही असतं तर गेलो नसतो. म्हणलं असतं बघू, काय कळत नसतं त्याच्यात. आणि तू काय काढायला लागलाय आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नाव माहित व्हायला लागले. भाकरे संघ कालाच खाल्ला म्हणलं. आणि मग काय खाऊ? तो आहे मटणात अंडे चुरगळून खाऊ का? तुला कोणी सांगितलं मटण तिखट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्ल्यावर तिखट होत नाही म्हणून? तुला कोणी सांगितलं रे? आता मी ज्या घरी रोज राहतो, आता ते भाकर नाही खाल्ल्यानंतर काय देणार मला सांग? महिन्यापासून दगड देते का खाय? त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना, मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ घाल. माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहा, पण देवेंद्र फडणवीसचं ही सगळी चाल, दुसरी म्हणजे हे 11वी-12वी चाल असेल माझ्या ध्यानात नाही राहील. आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं
औषधावर पाणी घ्या. घेतला का नाही? काल रात्री बसून का बंद केलं मी? त्याचं कारण तसंच. न्यायालयाने न्याय समान करायचा. न्यायालयाच्या जीवावर आम्ही जिवंत आहे जनता. सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत. आम्ही तुमच्या जीवावर आहे. तुम्ही 13 तारीख दिली मार्च, एका रात्री देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यात ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ता रोखत शांततेत झाले पाहिजे. त्याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी सरकारची. न्यायालयाने न्याय तो सुद्धा करणं गरजेचं. शांततेत रास्ते रोको झाले सगळ्या राज्यात, तरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आता न्यायालय काय निर्णय देणार? त्या सगळ्या पीआयला, सगळ्या एसपींना न्यायालय कुठे ठोकणार का? आता त्यांच्या ठोकणार का? न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा, तो आम्हाला मान्य. तुमचा शब्द आम्ही ऐकला. आम्ही गोळ्या औषध घेतली, आम्ही सलाईन घेतलं. मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्रीत तारीख बदलेली कसं काय? आणि याचिका करता साधारण आहे. साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्याला सेपरेट याचिका करावं लागतं. सरकारनं त्याला पुढे घातलं हेंगड्याला आणि त्याच्या आतून सरकारने याचिका आणि सुनावणी घेतो. ह्यो अन्याय नाही का मराठ्या? ह्यो मराठ्यावर अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा? मग सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं? सरकार आम्हाला न्याय नाही देत, आम्ही जायचं कोणाकडे? काय वाईट मागण्या केल्या? सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत येत बसले. सगळ्यांनी मिळून ठरवलं. ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली. कसा न्याय मिळणार मराठ्याला? याच्या पुढचं सांगतो. 10% आरक्षण पडलं, 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता त्यावर टिकलं. देवेंद्र फडणवीस गेला की कसं काय उडलं? आता पुण्यात तो आलं की कसं काय मिळालं? म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही, तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार, जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार. आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही, एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार. माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो, तक्रार नसल्यावर नाही. तुझ्या विरुद्ध तरी 376 आहे. काल एक माऊली माझ्याकडे आली, त्यावेळेस तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली. मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार आहे. वा रे महाराज. आणि देवेंद्र फडणवीसने त्याला बकरा बनविले. त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवरीचं गवत टाकल्यासारखं त्यावेळे पुरतं बाहेर काढते, परत आत नेऊन कोंडीते. पाला खायचा झाला, मीडियाला बोलायचा झाला की कोणलाच. जवळ माझ्या विरुद्ध
एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार. संपला त्याचा बळीचा बकरा केला. पण तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते. कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून. मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले. त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे. त्याला दम निघत नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिले तरी मला काही हरकत नाही. मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललेलो आहे. त्याचं बी किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा. जिथं समाजात संपवायला निघाले जिथं समाज संपायला निघाले त्या नेत्याला कशाला जवळ करता. मी समाजासाठी निष्ठा ठेवली. त्याला माझी निष्ठा नकोय. मी रात्रंदिवस निष्ठेनं भांडतोय. समाजावर माया करतोय. माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय. याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्र रचलं. तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे. 20 तारखेच्या अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचले नाहीत? मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या. आता हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचले नाहीत? 20च्या अगोदर काय चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याला चुका यायला झाल्यात. यांना मी समाजाच्या बाजूने नकोय. यांना माहिती पूर्ण खरं बोलतोय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि द्यावंच लागत. आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार. मी तुम्हाला सोडत नाही. आता तू माझा बळी घेणार उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलिसांवर घालणार, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेस गुंतणार, मग एन्काउंटर करणार. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे? तुझ्या सागर बघणार येतो. माझा बळी घे नाहीतर याचे चाळे बळी कर. नसता करायला लाव. पाहिजे तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे? मी मराठ्यांचा नेता नाहीये. मी सामान्य पोरग शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय. तू ये 20-25 हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावतो. माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव. तू मनसिंग ते ऐकायला तयार आहे, पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा. ज्याला त्याला ज्याच्या त्याचा जीवन जगाचा अधिकार आहे. आज तुला बळीच पाहिजे ना? मी तुला बळी द्यायला तयार आहे, पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही. तुला पाहिजे बळी? तू आरोप नको करू माझा. तुला मी पाहिजे. मी मेल्यावर तुझे आरोप बंद होणार. मी मेल्यावर समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार. हे स्वप्न आहे तुझं. इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी. निघालो मी. चल ये तू तिकडं हरामखोर आग निघालो. चाल
सागर बांगल्यात निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. मी काय? तुला माझा काही पाहिजे ना? चल घे. यायलाच सागर बांगला. तुझे पोलीस संघटना माझ्या विरोधात बळा घालायला वापरणार होते. वापरो. माझ्या ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यासाठी थांबवले बदलले सांगत नाही. तुझा मराठी कावा बोलून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूने राहणार. सगळा धंदा वंजारी बांधव आमच्या बाजूने राहणार. मराठी सुद्धा तुझा कावा काढणार. निघालो ब्रह्माला तुझा सागर बांधव तुझा मारा Hadi.